राज्य के कई हिस्सों में जहां भारी बारिश ने जनजीवन प्रभावित किया है, वहीं धुले जिले के किसान आज भी आसमान की ओर नजरें लगाए बैठे हैं। मानसून की इस बेरुखी से खेत सूख रहे हैं और किसानों का सब्र टूट रहा है। किसान सरकार से आर्थिक सहायता की उम्मीद लगाए बैठे हैं। धुले जिले में अब तक संतोषजनक बारिश नहीं हुई है। वहीं शिरपुर और सावती तालुका में अब तक एक बूंद बारिश नहीं बरसी है। यहाँ 22 जुलाई के बाद से बारिश गायब है, जिससे खेती पर संकट गहरता जा रहा है। चिंतित किसान बारिश की आस लगाए बैठे हैं। एक और जहां राज्य के कृषि मंत्री रमी खेलने में व्यस्त है, वहीं दूसरी ओर किसान अभी भी बारिश के इंतजार में है। किसान खरीफ सीजन की पृष्ठभूमि में बोई गई अपनी फसलों के बर्बाद होने का डर जता रहे हैं, तो धुले तालुका के किसानों के लिए बारिश की कमी के कारण बोई गई कपास की फसलों को हटाने का समय आ गया है। किसान राज्य सरकार से सूखा घोषित करने और किसानों को सहायता प्रदान करने की मांग कर रहे हैं। काय आपण आता शेतकरी आहात आणि या ठिकाणी आपण कपाशी लावली ती काढण्याची वेळ आपल्याला आली, काय नेमकं कारण आहे? याचं कारण हे असं आहे की 2 महिन्यापासून खानदेशात पावसाची खूप कमी, म्हणजे पाऊस जवळजवळ नाहीच आहे. पडतो तोही 4 मीटर, 4 मिलीमीटर, 5 मिलीमीटर, 8 मिलीमीटर, म्हणजे कपडे ओले होतील एवढा देखील पाऊस पडत नाही. परिस्थिती इतकी बिकट आहे. 2 महिन्याचा कापूस आहे हा, आम्ही जो काढतोय याला. आता बघा तुम्ही याची परिस्थिती, याच्यात काही उत्पन्न येणारच नाही. म्हणून सीधा आम्ही वखरून टाकतोय. काही शेती आम्ही भाडेतत्त्वावर करतो. भाडं देखील आम्ही भरू शकत नाही त्या भाडेतत्त्वाच्या शेत्यांचं. आणि परिस्थिती अशी आहे की युरिया तुमचा मिळत नाहीये, DAP मिळत नाहीये आणि मिश्र खती विकली जातात 2000, 2500 असं 10-26. मग ती इतकी महागडी खतं लावून देखील आमचा खर्च निघणार नाही. ते उद्या शेतकऱ्यावर आत्महत्याची पाळी येईल. सरकार कर्जमाफी करणार होती, पण कर्जमाफी देखील त्यांनी सरळ सरळ शेतकऱ्यांना डावलून दिलं. भाषा केल्यावर देखील शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी बिकट झाली की त्यांनी डायरेक्ट नाही म्हणून दिलं की आम्ही कर्जमाफी करू शकतो. आता कमिटी बसून देखील ते हुलकावण्या देतात शेतकऱ्यांना. कमिटी मार्फत दिवसांचे टाइमपास करतील ते आता. पण तरी शेतकऱ्यांची जाणीव घेऊन लोकांनी सरकारने लोकांना समजूत घालायला पाहिजे शेतकऱ्यांची की तुमच्या समस्या आम्ही सोडू बुवा. पण समस्या सोडवणारी विधानसभेत शेतकरी कृषी मंत्री स्वतः रम्मी खेळण्यात, पत्ते खेळण्यात व्यस्त असल्यामुळे परिस्थिती अतिशय बिकट आहे. शेतकरी कुणावर भरोसा ठेवेन? 3 पक्षांचे सरकार असल्यामुळे कोणी जिम्मेदारी घेत नाही. अजित पवार म्हणतात माझा माणूस आहे, CM देवेंद्र फडणवीस त्यांना बोलू शकत नाही. शिंदेचा माणूस आहे, अजित पवार बोलू शकत नाही. नाही तर अजित पवारचा माणूस आहे तर CM देवेंद्र फडणवीस बोलू शकत नाही. सरकार 3 चालतात इथं. काय मागणी तुमची? आमची मागणी अशी, आमची कर्जमाफी करण्यात यावी. शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर करून काही निधी मंजूर करण्यात यावा आणि तो शेतकऱ्यांना डायरेक्ट देण्यात यावा. ही आमची प्रामुख्याने मागणी आहे की डायरेक्ट फंड द्यायचा दुष्काळ निधी. ज्या ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे, धुळे तालुक्यात अतिशय बिकट परिस्थिती आहे. धुळे तालुका सर्वात जास्त दुष्काळग्रस्त आहे. आजच्या कंडिशनमध्ये धुळ्यात पाऊस नाही सारखाच आहे. तुम्ही नाले ओढे सर्व बघून घ्या, त्यांच्यात बाल्टीभर देखील पाणी नाहीये.